जय शिवराय मित्रांनो. संग्रामदुर्गावर उभा असलेल्या या अवशेषांकडे पाहताना एक प्रश्न सतत मनात येतो. इतकं भव्य मंदिर नष्ट कसं झालं? पार्ट 1 मध्ये आपण अवशेष पाहिले. आज पार्ट 2 मध्ये या मंदिराचा इतिहास, काळ सविस्तरपणे समजून घेऊया. दामोदर विष्णू मंदिर भगवान विष्णूच्या दामोदर रूपाला समर्पित होतं. स्थापत्य शैली, दगडी काम आणि मंदिराचा पाया पाहता हे मंदिर साधारणपणे यादवकालीन किंवा त्या आधीच्या काळात बांधलं गेलं असावे. त्या काळात किल्ल्यावर मंदिर असणं ही सामान्य गोष्ट होती, कारण दुर्ग म्हणजे फक्त संरक्षण नव्हे तर श्रद्धेचेही केंद्र. आज जे अवशेष दिसतात त्यावरून मंदिराची रचना स्पष्टपणे ओळखता येते. चौकोनी पाया, सभा मंडपाची जागा आणि गर्भगृहाकडे जाणारा मार्ग हे सगळं नियोजनबद्ध आहे. घडवलेले दगडी खांब आणि कोरीव चिन्ह त्या काळातील उच्च दर्जाची कारागिरी दाखवतात. संग्रामदुर्गाने अनेक सत्तांतर पाहिली. यादव, बहिमनी, आदिलशाह आणि पुढे मराठे या सत्तांतरांच्या काळात किल्ल्याचं स्वरूप बदललं गेलं. लष्करी गरजा वाढल्या, संरक्षण महत्वाचं झालं आणि अनेक वेळा धार्मिक वास्तूंना दुय्यम स्थान मिळालं. इतिहासात असा कोणताही थेट पुरावा नाही की दामोदर विष्णू मंदिर एका आक्रमकात तोडण्यात आलं, पण अभ्यासक असं मानतात की हे मंदिर हळूहळू नष्ट झालं. किल्ल्याच्या तटबंदी, बुरुज आणि इतर बांधकामासाठी मंदिरातील दगड वापरले गेले असावे. त्यामुळे मंदिर एकाच वेळी नाही तर काळाच्या ओघात नष्ट झालं. आज इथे फक्त अवशेष आहेत, पण ते फार काही सांगतात. हे अवशेष फक्त भूतकाळाची आठवण नाही तर आपल्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. अशा जागा जतन करणं ही आपली जबाबदारी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि इतिहासप्रेमी मित्रांसोबत शेअर करा. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.